KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज। मराठा समाजाला 100% आरक्षण देणारे विधेयक विधानसभेत व विधान परिषदेमध्ये मंजूर झाल्यानंतर गुरुवारी सायंकाळी कराडमधील दत्त चौकात कराड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या राज्यभरातील मराठी बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। मराठा समाजाला 100% आरक्षण देणारे विधेयक विधानसभेत व विधान परिषदेमध्ये मंजूर झाल्यानंतर गुरुवारी सायंकाळी कराड तालुका सकल मराठा समाज बांधवांनी कराडमधील दत्त चौकात मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या राज्यभरातील शहीद मराठा बांधवांना श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी कराडचे माजी नगरसेवक फारुक पेटवेकर यांच्यासह कराड तालुका सकल मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक समितीचे सर्व सदस्य मराठा समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मराठा समाजाला मिळालेले आरक्षण हे मराठा समाजाचे न्याय हक्काचेच होते, त्यामुळे मराठा समाजाला उशीर का होईना पण न्याय देणाऱ्या सरकार व सर्व विरोधी पक्षांचे मराठी समाज बांधवांनी जाहीर आभार मानले। मुस्लिम समाज बांधवांसह सर्व समाज बांधवांनी मराठा समाजाला पाठिंबा दिल्याने मराठा समाज बांधव त्यांचे ऋणी असल्याचे सांगत मुस्लिम समाजाच्या मागण्यांसाठी पाठिंबा देऊ असे यावेळी मराठा समाज बांधवांनी जाहीर केले। खऱ्या अर्थानं ज्या सातारा जिल्हा हा क्रांतिकारी आणि या सातारा जिल्ह्यातूनच कैलासवासी अण्णासाहेब पाटलांनी जी चळवळ उभी केली मराठा आरक्षणाची आणि त्याचं आज या ठिकाणी सरकारनं जी दखल घेतली, परंतु हे करत असताना सुद्धा जे मराठा बांधव जे आमचे मावळे होते, सिंह होते, ते 40 ते 42 जण आमचे शहीद झाले। खरं त्या ठिकाणी आज खरं आमच्या सर्व मराठा समाजाच्या वतीने त्यांना या ठिकाणी आम्ही भावपूर्ण प्रथमतः अभिवादन करतो आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो। जी माझी ताई कोपर्डे जी आहे, जे अखंड महाराष्ट्रामध्ये तिनं जो तिच्या ज्या प्रकरणामुळे जो आमचा मराठा समाज जागा झाला, त्याचा वनवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भडकला, 58 मोर्चे निघाले आणि सरकारला जाग आली। विशेषतः या सरकारनं सुद्धा जे विधान परिषदेचे सदस्य असतील, विधानसभाचे सदस्य असतील, या दोघांचंही आम्ही कराड तालुका समन्वय समितीच्या वतीनं त्यांचंही आभार मानतो। आणि परंतु ज्या अजून आमच्या मागण्या ज्या आहेत, जे आमच्या मराठा बांधवाचे 12,000 जे गुन्हे दाखल केलेले आहेत, मराठा वसतिगृह असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळ विकास कर्ज प्रकरण असतील आणि जे आमच्या शैक्षणिक नोकरीच्या बाबतीत जे विषय असेल, हा आमचा मराठा क्रांतीचा लढा हा असाच चालू राहील। परंतु त्याच्या विरोधात जर कोण जाईल तर त्याची आता गय केली जाणार नाही। असे 42 गेलेत, अजून 4,000 जायला सुद्धा तयार आहे, हे सुद्धा त्यांनी घ्यावं, लक्षात घ्यावं, हा आमचा इशारा समजा। आमचे मित्र संतोष पाटील यांनी 7 वर्षापूर्वी या ठिकाणी उपोषण केलं होतं की मराठा समाजाला आरक्षण मिळावं। त्यावेळेला आम्ही सगळेजण थोडंसं त्यांच्यावर विचार करत होतो की हे कशी कल्पना आहे, पण जो माणूस खरं मनापासून बरं का की समाजासाठी झटतो त्याला नक्कीच यश येतं। म्हणून आज माझ्या मित्राचं संभाजी ब्रिगेडचं काम करत होते त्यावेळेला, म्हणून आज आम्ही मराठा समाज आणि मुस्लिम समाजातर्फे आम्ही या ठिकाणी सत्कार घेत आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी मराठा समाजाला जो आरक्षण मिळालं त्याबद्दल आम्हाला मुस्लिम समाजालाही फार मोठा आनंद आहे। मगाशी आम्ही नेहमी खांद्याला खांदा लावून बरोबर राहिलो। मगाशी काही माझ्या मित्रांनी बांधवांनी सांगताना सांगितलं की आज जरी आम्हाला आरक्षण मिळालं असेल तरी आम्ही मुस्लिम बांधवांच्या बरोबर यापुढेही बरोबरीनं काम करू आणि त्यांनाही आरक्षण मिळण्यासाठी आम्ही सर्वजण एकसंघ राहू। हे विचार मांडल्याबद्दल माझ्या थोरले भाऊ मराठा बांधवांचं मी मुस्लिम समाजातर्फे ऋणी आहे, आभारी आहे। एक मराठा लाख मराठा। आज मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याबद्दल मला फार आनंद होत आहे की गेले 4-5 वर्षापूर्वी 9 दिवस अमरण उपोषण केलेलं सार्थक झालं, त्याचा मला आणि माझ्या सर्व मराठा बांधवांना चांगला अभिमान वाटत आहे। KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज।